येस, आत्ताच आपला संयुक्त गट क चा पेपर झालेला आहे आणि आज आपण पॉलिटी या विषयाचे अनालिसिस पाहणार आहोत. मुळामध्ये 1-2 मिनिटांमध्ये आपण सर्व विद्यार्थी इच्छुक असतात, सर पेपर कसा होता, पेपर कसा होता. तर जे प्राथमिक निरीक्षण आहे त्या अंदाजे मी बोलत आहे. त्याचं प्राथमिक निरीक्षण असं नक्की आहे. एक गोष्ट जो सर्वांना आतुर आहे, पेपर कसा होता त्याचं उत्तर स्पष्ट होतं की पेपर हा इझी नव्हता आणि खूप डिफिकल्ट असंही नव्हतं. पेपर एक मध्यम स्वरूपाचा पेपर, एक ओव्हरऑल सर्व 100 प्रश्नाचं अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं की नक्कीच हा मध्यम होता. आणि तरीही सर मध्यमपेक्षा कसा होता, तर थोडंसं तो डिफिकल्ट लेवलला जाणार होता. हे मी बोलत आहे गट क च्या अनुषंगाने. गट क ला कसा पेपर असायला अपेक्षित आहे, हा तसा मात्र नव्हता, ही मात्र एक निश्चित आहे. त्यामुळे हा खूप इझी होता असे नाही, खूप डिफिकल्ट ला गेला का एकदमच सगळे प्रश्न नाही. बरेच प्रश्न, बहुतांशी प्रश्न खूप इझी पण होते, पण काही प्रश्न प्रत्येक सेक्शन मध्ये असे काही प्रश्न आलेले आहेत जे अपेक्षित नव्हते, ते विचारले गेलेले आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे हा मध्यम होता, पण तो थोडासा डिफिकल्ट कडे जाणारा होता, हे मात्र निश्चित आहे. याचा अनालिसिस मागच्या वर्षीचा पेपर, त्याच्या मागच्या वर्षीचा पेपर आणि या वर्षीचा पेपर हे पाहून मी तुम्हाला बोलत आहे. आता राहिला प्रश्न पॉलिटीच्या बाबतीमध्ये. नक्कीच पॉलिटीमध्ये 10-11 प्रश्न खूप सोपे जे अपेक्षित होते तसेच आहेत, पण एक 4-5 प्रश्न असे आलेले आहेत जे थोडेसे डिफिकल्टीकडे जाणारे आहेत, किंबहुना ते गट क, संयुक्त गट क परीक्षेसाठी अपेक्षित नाही असे सुद्धा प्रश्न पॉलिटी या सेक्शन मध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळं यातून आपल्याला 2 गोष्टी शिकायच्या आहेत. आता तर आपण उत्तर पाहणार आहोत, ते उत्तर का आहेत त्याचा आपण जेवढं शक्य आहे तेवढं कमी वेळेमध्ये एक्सप्लेनेशनही पाहणार आहोत. पण त्याच्या पलीकडे जाऊन माझी इच्छा आहे की आज तुम्ही फक्त उत्तर नका बघू, आज फक्त आन्सर बघून नका जाऊ, तर मला पुढे काय करायचंय आणि मी आजपासूनच ते कामाला लागणार आहे. जर खरंच तुम्हाला याचा अभ्यास म्हणजे थोडक्यात संयुक्तचा मुलं आहेत किंवा बरेच राज्यसेवेची मुलं आहेत, ते सगळेच करतात. पण या पेपरवरून आपल्याला काय शिकायला मिळतं की आता गट क ही गट क सारखी राहिलेली नाही, इथं सुद्धा एक स्टेप ते पुढे गेलेले आहे. हे त्याचं उदाहरण आहे. आयोगाला तुमच्याकडून खरंच काही एक्स्ट्रा पाहिजे, फक्त नोट्स किंवा पुस्तक मी करतो त्यातूनच होईल, याला मात्र थोडंसं हा पेपर विपरीत आहे, ऑपोजिट आहे. तर आपल्याला 2 गोष्टी पाहिजेत. हे करत असताना आपल्याला थोडंसं कॉन्सेप्ट आणि थोडी अधिक माहिती आणि थोडंसं कॉन्सेप्टल क्लॅरिटी याची सुद्धा आवश्यकता आहे, हे सुद्धा लक्षात येत आहे या पेपरवरून. तर ठीक आहे, आज आपण 2 गोष्टी पाहू, आता अनालिसिस पाहू आणि त्याचबरोबर काय करणं अपेक्षित आहे, आयोग तुम्हाला काय सांगत आहे, या प्रश्नाच्या अनुषंगाने आयोगाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, ते काय सांगायचे ते सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करायचे. ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, एक वही घ्या. फक्त आन्सर बघून नका जाऊ, आन्सर तर तुम्हाला मिळतील, पण त्या आन्सर बरोबर पुढे मला काय करायचंय ह्याचा हा या अनालिसिसचा हा पण हेतू आहे. तर त्यातून काय सीख घ्यायचंय हे पण आपल्याला लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, तर चला आपण चालू करूया. बघा लक्षात घ्या, प्रश्न 49 जो माझ्याकडे पेपर आहे त्यामध्ये क्वेश्चन 49 आहे. पॉलिटी तुमच्याकडे जो सेक्शन असेल त्यानुसार तुम्ही डिसाईड करा. बघा पहिला प्रश्न आहे, आय होप दिसत असेल तुम्हाला, दिसते सर्वांना व्यवस्थित? येस. बघा, सर्वोच्च न्यायालयाने ठीक आहे, तर पहिलं 49 क्वेश्चन बघा. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्याच्या हितांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला दिसत नसेल कदाचित विद्यार्थ्यांना, आपण झूम करूया थोडस. आता दिसते, आय होप सो हे क्लॅरिटी आहे सर्वांना. ठीक आहे, लक्षात घ्या. परत होतो, सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करण्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले. आता यावरून ह्याचं उत्तर सांगेन, पण आता नीट लक्ष द्या प्लीज, थोडंसं पेशन्स ठेवा. हे अर्ध्या तासात होईल, पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला ज्या पुढच्यासाठी उपयोग आहे, पुढल्या वर्षी जेव्हा पेपर द्याल तेव्हा नक्की आठवण येईल ह्या अनालिसिसची. त्यासाठी थोडं पेशन्स ठेवा. बघा 25 काय म्हणते, सर्वोच्च न्यायालय म्हणते की 2025 मध्ये एक डिसिजन त्यांनी दिला आणि त्याच्यात सांगितले की आवासाचा अधिकार राईट टू हाऊसिंग एक फंडामेंटल राईट आहे, एक मूलभूत अधिकार आहे, हे स्पष्ट केलं. मग हे स्पष्ट करताना कोणत्या अनुच्छेदाचा उल्लेख केला, प्रश्न असा विचारला. आता यावरून एक लक्षात, हे करंट अफेअर्सचा प्रश्न आहे का? हो आहे. पण जनरली जे बाजारामध्ये करंट अफेअर्सचे पुस्तक आहेत आपल्याकडे, तिथं मात्र हा बहुतांश कव्हर केला गेला नाही. काही ठिकाणी आहे, नाही असं नाही, पण बहुतांश ठिकाणी नाहीये. पण युपीएससीचे लेवलचे विद्यार्थी आहेत ते आवर्जून करतात. राज्यसेवेचे विद्यार्थी, आता आम्ही नवीन पॅटर्न शिकवतोय तिथे ते आवर्जून करतात. मग यावरून हे लक्षात आले की आता इथून पुढे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन सुद्धा ग्रुप क साठी गरजेचे आहेत आणि ते चालू घडामोडीतले डिसिजन महत्वाचे आहेत. आपण आतापर्यंत केशवानंद भारती केस असेल,
गोलकनाथ केस असेल, शंकरी प्रसाद केस असेल, मनेका गांधी केस असेल, हे केलं. पण करंट अफेअर्सचे सुद्धा केसेस करणं अपेक्षित आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे जे काही करंट मधले केसेस असतील हे पहिला पॉईंट ठेवून घ्या, तुम्हाला करणं गरजेचं आहे. पुढच्या वेळेस नक्की एखादी प्रश्न येऊ शकतो. हे हिंट दिले की तुम्ही आता सुप्रीम कोर्टाचे चालू घडामोडीतले सुद्धा निर्णय करा. त्यामुळे वर्षभरातले सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आपल्याला करायचे आहे. ती पहिली सीख मिळाली. दुसरी, आता बघा हे काय आपल्याला करायचं पुढल्या वर्षी. आता उत्तर बघा. आता ह्याच्या लॉजिकली सुद्धा प्रश्न सुटू शकत होता. ज्यांना माहित आहे ते तर लिहू शकतं, ज्यांना नाही माहित सिंपल. कलम 19 काय आहे? स्वातंत्र्य. कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे? जनरल तिथं अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याबद्दल आहे. ठीक आहे सर, नीट लक्ष द्या. फ्रीडम बद्दल आहे. 21 कशाचा आहे? जीवन जगण्याचा अधिकार आहे. जीवन जगण्याचा अधिकार आहे. 20 कशाचा आहे? की तुम्हाला एका इकडे लक्ष द्या, एका अटक की एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होणार नाही. जो कायदा असेल त्या चालू कायद्यानुसार शिक्षा होईल. कुणालाही स्वतःच्या विरुद्ध साक्ष देता द्यावी म्हणून आपण काही त्याला कंपल्सरी करणार नाही. थोडक्यात म्हणजे हे तुम्हाला गुन्हा या संदर्भात आहे अधिकार. कलम 32 काय आहे? की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचे अधिकार जर राज्याने घेतले असतील किंबहुना काही बाबतीमध्ये व्यक्तीने घेतले असतील तर माझ्या फंडामेंटल राईटचं, माझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी मी थेट सर्वोच्च न्यायालयात जाईल. अरे माझे मूलभूत अधिकार राज्य तुम्ही काय घेतलात? व्यक्ती तुम्ही माझे मूलभूत अधिकार काय घेतलात? आणि जर कुणी माझे मूलभूत अधिकार घेतला असेल तर मला त्याचं संरक्षण करायचे आणि त्या संरक्षणासाठी, ते संरक्षण करण्यासाठी मला एक उपाय या संविधानाने दिलेला आहे. तो म्हणजे मी थेट सर्वोच्च न्यायालयात जाईल. कलम 32 नुसार मला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. आणि थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे म्हणूनच याला फंडामेंटल राईट म्हटले. यासाठी नाही की व्यक्तीला खूप महत्वाचे म्हणून. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. फंडामेंटल राईटवर टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. आयोगाने सांगितलंय फंडामेंटल राईट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि फंडामेंटल राईटचा अर्थ काय आहे? फंडामेंटलच का म्हणायचं? मूलभूत अधिकाराला मूलभूतच का म्हणायचं? त्याचं एक मुख्य कारण आहे जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स मध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले जर व्यक्तीच्या अधिकाराचं हनन होत असेल, व्यक्तीच्या अधिकाराविरोधात सरकार काम करत असेल तर मला थेट माझ्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी मी थेट कुठे जाईल? दिल्लीला जाईल, सर्वोच्च न्यायालयात जाईल, सुप्रीम कोर्टाकडे जाईल. आणि हा अधिकार मला 32 न दिलेला आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ म्हणून याला मूलभूत म्हणायचे. असो, म्हणजे हा आहे व्यक्तीच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा. हे आहे गुन्हेगारी विरुद्ध काही अधिकार देण्यात आलेले आहेत. मला डबल शिक्षा देता येणार नाही वगैरे वगैरे. 19 आहे स्वातंत्र्य बोलण्याचं, अभिव्यक्तीचा अधिकार आहे. आणि हे आहे चांगले जीवन जगण्याचा अधिकार. बघा आता लॉजिकल कसं सोडू शकता? आता हे सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. त्यानुसार तर हे म्हटलं नसेल की तुला घर असलं पाहिजे, आवास म्हणजे घर असण्याचा अधिकार इथं तर नसेल, ह्याचा काही संबंध नाही. गुन्हेगारी इथेही काही नाही. आता प्रश्न कन्फ्युज विद्यार्थ्यांना 19 मध्ये स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे स्वातंत्र्याबद्दल आहे. आणि 21 आहे जीवन. आता 21 ला तुम्ही पाठांतर नाही करता, जर समजून घेतला असतं तर प्रश्न सुटला असता. 21 काय म्हणतो? नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय द लॉ. अरे कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्य कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय घेतली जाणार नाही, घेऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ जेव्हा मी लेक्चरमध्ये कोणी माझे लेक्चर केले असेल तेव्हा सांगितलं, याचा अर्थ आहे की इथं काय आहे? एक तर व्यक्तीला जीवन जगणं, व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य पण आहे. इथं जे आहे इथंही आहे. 21 मध्ये स्वातंत्र्य पण आलंच ना. ओके सर, ह्याच्यात आहे. आणि प्लस म्हटले काय? व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीवन जगण्याचा अधिकार आहे. परंतु हे जीवन जगण्याचा अधिकार कसा सांगितलेला आहे? हे चांगलं जीवन जगण्याचं आहे. हे डिग्निटीफाईड लाईफ आहे. हे व्यक्तीला डिग्निटीफाईड एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. हे आदराचं सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग बापरे, म्हणजे जीवनाची व्याख्या कशी आहे? फक्त जिवंत राहणे म्हणजे जीवन नाही, चांगलं आदरयुक्त सन्मानपूर्वक जीवन मला जगायचंय. मग मला सन्मानपूर्वक चांगलं परिपूर्ण जीवन जगायचंय, समृद्धपूर्ण डिग्निफाईड लाईफ जगायचंय. याचा अर्थ मला घर असणं आवश्यक आहे का? मी उघड्यावर राहू शकत नाही. म्हणजे जर 21चा अर्थ तुम्हाला पूर्ण कळाला असेल की चांगले जीवन जगायचे, समृद्धपूर्ण जीवन जगायचे, याचा अर्थ मला घर असणं आवश्यक आहे. याचा अर्थ लॉजिकली सांगू शकता, अरे बापरे, मग सुंदर चांगलं एक सुंदर जीवन, एक समृद्धपूर्ण जीवन जगायचं असेल तर नक्कीच घराची, आवासाची, हाऊसिंगची गरज असेलच.
त्यामुळे कलम 21 विल बी द राईट आन्सर. क्लिअर आहे. चला, तर यातून आपल्याला हे कळालं की सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स करायचे. याचा दुसरा अर्थ कळाला की मला व्यवस्थित वाचायचे. फक्त कलम 21 जीवन जगण्याचा अधिकार एवढंच वाचला असाल तर हे कळलं नसतं. पण जर व्यवस्थित वाचलं असाल की जीवन मला सन्मानपूर्वक जीवन जगायचे, मला डिग्निफाईड जीवन जगायचे. ओके, जर व्यवस्थित कलम 21 वाचलं असतं. आणि अजून दुसरी एक हिंट होती, 21 मध्ये ऑलरेडी कलम 21 मध्ये बरेच अधिकार सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगण्यात आले. तुम्ही कोणतेही कलम बघा या चारीमध्ये, सर्वात जास्त, मी नेहमीच सांगत असतो लेक्चरमध्ये, सर्वात जास्त कोणत्या कलमाचं एक्सपान्शन झालेलं आहे, वाढ झालेलं आहे. प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्ट जजमेंट देताना कोणत्या कलमाचा जास्तीत जास्त वापर करतं, वेगवेगळे अधिकार कोणत्या कलमात टाकतं, तर 21 मध्ये टाकतं. 21 मध्ये जर बघितलं असेल तर भरपूर अधिकार ऑलरेडी दिलेले आहेत. प्रत्येक वेळेस 21चाच वापर करून सुप्रीम कोर्ट नवीन अधिकाराचा समावेश करताना दिसतं. यावरून सुद्धा लक्षात येतं की हे 21 मध्ये येण्याची पॉसिबिलिटी होती. 21 बघा तुम्ही, भरपूर आहेत त्याच्यामध्ये, ऑलरेडी 15, 20, 25 अधिकार दिलेले आहेत. याचा अर्थ हे सुद्धा त्याच्यात येऊ शकतं. असंही करू शकला असतात, किंवा 21चा अर्थ तुम्हाला जर व्यवस्थित कळला असता तर तशाही पद्धतीने तुम्ही करू शकला असतात. त्यामुळे दोन गोष्टी मला याच्यातून कळायला, एक व्यवस्थित आर्टिकल वाचायचे, समजून घेऊन वाचायचे. जर सन्मानपूर्वक जीवनाची व्याख्या जर तुम्ही व्यवस्थित वाचली असती 21 मध्ये दिलेली, तर तुम्हाला कळालं असतं अरे हे जीवन फक्त जीवन म्हणजे जिवंत नाही, हे जीवन म्हणजे सन्मानपूर्वक आहे, डिग्निफाईड आहे, हे परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ परिपूर्ण सन्मानपूर्वक जीवन जगायचं असेल तर नक्कीच हाच अधिकार यामध्ये येणं अपेक्षित आहे. बाकी कोणत्याही कलमामध्ये असं सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा उल्लेख नाही, म्हणजे कलम 21. ठीक आहे, पुढे जाऊ, वेळेचा अभाव आहे. आता एक करंट अफेअर्सचा प्रश्न होता दुसरा. सर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला, तर सरळ सरळ आहे ग्रामपंचायत कवठे महापेल. सेकंड विल बी द आन्सर. जस्ट मिनिट. आय होप सो दिसत असेल तुम्हाला. ठीक, बघा खालीपैकी कोणते अयोग्य विचारले. पहिल्यांदा कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करत असताना काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, सवय लावली पाहिजे आजपासूनच. मी बघा राईट केलं, मी डायरेक्ट अंडरलाईन केलं. तसं तुम्ही पण एकदम सवय लावून घेतली पाहिजे. काय सूचना दिलेली आहे मला, योग्य सांगितले, अयोग्य सांगितले, बरोबर सांगितले, चूक सांगितले, मी केलं, त्यामुळे चुकत नाही. बरेच विद्यार्थी आता भेटले, सर हे वरच वाचलंच नाही, योग्यलाच मी करून आलो. त्यामुळे लगेच सुरुवात आजपासून घेऊन घ्या. इन्स्ट्रक्शन काय दिले त्याला लगेच गोल करणं, अंडरलाईन करणं. अयोग्य विचारले. HBR अय्यंगार हे संविधान सभेचे प्रमुख आरेखक. आता हे चीफ ड्राफ्ट्समन म्हटलेलं आहे. ड्राफ्ट कोण तयार केला, सॉरी ड्राफ्टचे चीफ कोण होते तयार करणारे, ते विचारले. HBR अय्यंगार. दुसरं आहे SN मुखर्जी, हे संविधान सभेचे सचिव होते. ओके ठीक आहे. आणि प्रेम बिहारी नारायण राजदादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते, म्हणजे कॅलिग्राफर. तर ऑब्व्हियसली थर्ड स्टेटमेंट तर सरळ सरळ राईट आहे, बऱ्याच पुस्तकात दिलं. इथं मात्र तुम्हाला कन्फ्युज होऊ शकत होतं. हे बहुतांशी नोट्समध्ये नसतं. याचा अर्थ आयोगाने हे सांगितले की जे तुमच्याकडे फॅक्ट्स आहेत, जे तुम्ही पुस्तक वाचताय त्याच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल, काही नवीन फॅक्ट्स द्यावे लागतील. त्यामुळे वारंवार मी सांगतोय की नवीन तुम्हाला आता सोर्स सुद्धा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहेच, पण त्याच्या पलीकडेही काही फॅक्ट्स घेणं गरजेचं आहे. याची हिंट मात्र याच्यातून दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायचंय. बघा हे काय, ऍक्च्युली HBR अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. त्याच्यामुळे इथं जर बघितलं तर हे उलट देण्यात आलेलं आहे, हे उलट देण्यात आलेलं आहे, लक्षात येते. त्याच्यामुळं आपल्याला हे बरोबर आहे, हे दोन्ही रॉंग आहे. फॅक्ट्स आहेत, त्याला काही करू शकत नाही. ज्याला माहित होतं त्याला ठीक आहे, ज्याला माहित नव्हतं त्याला नाही. बरेच विद्यार्थी म्हणते सर आम्हाला माहित नव्हतं. आयोग विचारले त्यामुळं दोन्ही चुकीचे, त्यामुळे अ आणि बी. फर्स्ट विल बी द आन्सर. ठीक आहे, ओनली अँड बी. चुकीचे विचारले तर दोन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे, 51 झालं. आता पुढलं बघू. दिसते खालीपैकी योग्य विधान सांगा म्हटलं आहे ना, करेक्ट स्टेटमेंट. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यावर मांडले जाऊ शकते. तर कोणते विधेयक, सामान्य विधेयक जे असतं, ऑर्डिनरी बिल असतं, ते कोणी मांडू शकतो. नावातच ऑर्डिनरी आहे, लॉजिकल लक्षात ठेवा, नावातच ऑर्डिनरी आहे, साधं आहे, म्हणजे कोणी करू शकतो, त्याला काही विशेष नाहीये, विशेष व्यक्तीची गरज नाही, कोणी मांडू शकतो. नावाप्रमाणे सामान्य आहे तर सामान्य नागरिक सुद्धा कोणी मांडू शकतो. पहिलं बरोबर आहे. धनविधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. आता बघा धनविधेयक आहे, नावातच कसं आहे, धन आहे, पैसा आहे, तर साहजिकच कोणी मांडू शकत नाही. अरे जे धन लॉजिकली पण लक्षात ठेवू शकतो आपण, लेक्चरमध्ये नेहमी बोलतो, ज्यांना लक्षात राहत नाही, धन आहे, पैसा आहे, ज्याकडे पैसा ते कशाला कोणीही मांडेल. कोणाकडे पैसा असतो, सामान्य लोकांकडे का मंत्र्याकडे, तर ते धनविधेयक फक्त
मंत्री मांडू शकतात, कोणी मांडू शकत नाही. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. आपल्याला योग्य विचारलेलं आहे, आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे. त्यामुळे ओनली ए इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? ठीक. नेक्स्ट बघा, नेक्स्ट 53. थोडं खाली घेतो म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे, बाकी काय नाही. ह्याच्यात वेळ जातोय थोडा पण. दिसते? ठीक आहे. बघा 53. बळवंतराव मेहता समितीच्या योग्य शिफारसी ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. बरोबर आहे, क्लिअर आहे. बळवंतराव मेहता समिती करता तुम्ही, त्यातलं सरळ सरळ विचारलेलं आहे. इथं काही लॉजिकल नाही, काही नाही. नेहमी शिकवत असतो आपण, त्यातलीच विचार. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. नाही, प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष मित्रांनो. इनडायरेक्टली इलेक्टेड, नॉट डायरेक्टली इलेक्टेड. त्यामुळे स्टेटमेंट रॉंग आहे. आणि जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष असावेत, करेक्ट आहे. विचारले काय? योग्य. प्रत्येक वेळेस अंडरलाईन काय विचारले? योग्य विचारले. त्यामुळं अ आणि क करेक्ट. कुठं आहे अ आणि क? अ आणि क करेक्ट. 53चं काय उत्तर आहे? 3. ठीक आहे. इंग्लिशमध्ये ओनली एनसी. आता यावरून आपल्याला काय सीख मिळाली बघा, लक्षात घ्या. यावरून आपल्याला काय सीख मिळाली? यावरून आपल्याला पहिली सीख मिळाली की समिती आपण सुरुवातीपासून करत आलो होतो, परत समितीवर लक्ष आहे. त्यामुळे समिती आणि समितीचे रिकमेंडेशन, ते बळवंतराव मेहता समिती असेल. आता पुढल्या वर्षी कुठली महत्वाची झाली? नेक्स्ट अशोकराव मेहता समिती झाली, किंवा पुढल्या सगळ्या अशोकराव समिती असेल. पुढल्या सगळ्या समित्या ह्या महत्वाच्या झाल्या. आणि खास करून हे एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या समितीचे रिकमेंडेशन खूप महत्वाचे आहेत. हे पण लिहून घ्या. महाराष्ट्राच्या ज्या समिती असतील त्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्याचे हिंट मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये दिली होती, यावर्षी दिली, परत पुढल्या वर्षी कंटिन्यू राहील. आणि खास करून कंबाईनच्या एक्झामला महाराष्ट्राच्या समितीवर जास्त फोकस आहे, हे परत या आयोगानं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सिलेबसचा पार्ट काय झाला, तर आपल्याला समित्या सर्व करायचे, पण त्यातल्या महाराष्ट्राच्या समितीचे रिकमेंडेशन आपल्याला चांगले करायचे आहेत. हे आपल्याला यातून सीख मिळाली. बघा 54 बघा. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषेची यादी? ओके, विच शेड्यूल शुड इन्क्लूड द लिस्ट ऑफ ऑफिशियल लँग्वेज. सरळ सरळ आहे, आपण करतो ना. शेड्यूल दरवेळेस मी सांगत आलो की शेड्यूल करा, सोपे आहेत शेड्यूल करायचे. त्याच्यामध्ये आता मी ते इंग्रजीवाला सांगत नाही, ठीक आहे, मोस्ट आपले मराठी ऑडियन्स आहे ना, ह्याची सुद्धा आपण ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे, कसं लक्षात ठेवायची. भारताच्या अधिकृत भाषेची बघा, 5वे परिशिष्ट काय आहे? हे कशासाठी आहे? अनुसूचित क्षेत्र असेल, अनुसूचित जमाती, त्यांच्या क्षेत्राबद्दल, त्यांच्या रेग्युलेशन करण्याबद्दल आहे हे 5वी. बरोबर आहे. SC ST एरिया, शेड्यूल एरियाज, त्याच्याबद्दल आहे. 10वी परिशिष्ट तुम्हाला माहितीच आहे, पक्षांतर बंदी, खूप चर्चेत होतं. मला अपेक्षित होतं हे पर्यायामध्ये आलं, पण मला अपेक्षित होतं की एक्झामला पण येईल 10वं परिशिष्ट, कारण खूप चर्चेत आहे. पक्षांतर बंदी, अँटी डिफेक्शन, त्याच्याबद्दल आहे. 8वं परिशिष्ट कशाबद्दल आहे? आणि 9वं जे आहे ह्याच्यामध्ये असे कायदे टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. या नव्या परिशिष्टामध्ये सगळी कायद्यांची संख्या आहे. असे कायदे खास करून लँड रिफॉर्म्स बद्दल, जमीन सुधारणाबद्दल कायदे विचारलं जाऊ शकतं. नवे परिशिष्ट कशा संदर्भात आहे? तर विविध कायद्यांच्या संदर्भात आहे. कोणते कायदे आहेत मोस्टली असे विचारत होतो. 200-250 पेक्षा जास्त कायदे आहेत. याच्यामध्ये जमीन सुधारणाविषयी जास्त कायदे आहेत. ओके, मग काय म्हणते सर? या कायद्यामध्ये असे कायदे टाकलेले त्या परिशिष्टामध्ये, या शेड्यूलमध्ये, ज्यापासून न्यायालय पुनर्विलोकन करणार नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू करणार नाही, न्यायालय अशा कायद्याची तपासणी करू शकत नाही. हे कायदे घटनेच्या विरोधात आहेत की घटनेच्या संलग्न आहेत, याविषयी न्यायालयाला या कायद्याची तपासणी करण्याचा अधिकार नाही. म्हणून हे शेड्यूल तयार करण्यात आलं होतं. प्रश्न येऊ शकतो, नवपरिशिष्ट टाकलेले कायदे फंडामेंटल राईटला प्रमोट करतात का डीपीएससीला प्रमोट करतात? मूलभूत अधिकार वाचवण्यासाठी आहेत का मार्गदर्शक तत्वे वाचवण्यासाठी आहेत? हा जर फिरून प्रश्न आला तर कशासाठी आहेत? डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक वाचवण्यासाठी या नव्या परिशिष्टाचा वापर केला जातो. हे लिहून घ्या, कुठल्या नोट्समध्ये नाही आहेत बरेच पॉईंट्स. नवे परिशिष्ट वाचवणे, नवपरिशिष्ट तयार करण्यामागे कोणता अधिकार वाचवायचा होता? मूलभूत अधिकार का मार्गदर्शक तत्वे? तर मार्गदर्शक तत्वे लिहून घ्या मित्रांनो, कुठं तुम्हाला भेटणार नाही. उद्या चालून जर प्रश्न आला तर नक्कीच तुमचा फायदा होईल. मार्गदर्शक तत्वे वाचवण्यासाठी नव्या परिशिष्टाचा वापर केला जातो, ही फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. मग ह्याच्यामध्ये असे कायदे आहेत ज्यापासून न्यायालयाचे पुनर्विलोकन करू शकत नाही, पण आता तो अधिकार देण्यात आहे. असे येऊ शकतो बघा. प्रत्येक पर्यायाचं तुम्हाला विश्लेषण माहित पाहिजे. आता लगेच तयारी सुरू झाली तुमची नव्या परिशिष्टामध्ये. मग आता करता येत नाही का? नव्या परिशिष्टामध्ये जे जे कायदे आपण ऍड केलेत त्या कायद्याचं
अवलोकन, त्या कायद्याचं पुनर्लोकन, त्या कायद्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्लोकन होतं का? आता सध्या होतं. मग कोणत्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनं? कारण सुप्रीम कोर्ट जजमेंट यायला लागलेत. मग कोणत्या जजमेंटनं? आय.आर. कोहिलो केसनं करता येतं. 2009 मध्ये सांगण्यात आलं, 2008-9ला आय.आर. कोहिलो केसनं सांगितलं की नव्या सूचीमध्ये जे आहे त्याचं न्यायिक पुनर्लोकन होऊ शकतं. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक जे पर्यायामध्ये आहेत त्या प्रत्येक पर्यायाचं उद्या चालून त्या पर्यायावरच प्रश्न निर्माण होतो. हे सुद्धा आपण गेल्या 5-6 वर्षापासून बोलत आहे मित्रांनो. ह्या वर्षी सुद्धा बरेच प्रश्न आलेत. मी अजून एक दुसरे अनालिसिस घेईन, त्याच्यामध्ये मागच्या वर्षीनं कसं डायरेक्ट प्रश्न आलेत हे पण सांगेन. ठीक आहे. आता मला माहिती आहे तुम्हाला घाई आहे आन्सरची, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करत नाही. ओके. मग 5व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित क्षेत्राबद्दल आहे ते. 8वी परिशिष्ट ही भाषाबद्दल आहे मित्रांनो. आता बघा काय करायचं. आता डायरेक्ट प्रश्न आलाय 8व्या परिशिष्ट अधिकृत भाषाबद्दल आलेला आहे. मग आता कळलं की भाषा नावाचा घटक उत्तर आहे याचं सी, 8th शेड्यूल, 8व्या. हे कळलं. आता तुमचं काम काय राहील पुढे? ऍनालिसिस कशाला म्हणायचं? हे 8 शेड्यूल आहे. तर आता 8व्या शेड्यूलची परफेक्ट माहिती काढा. 8व्या शेड्यूल मध्ये टोटल किती भाषा आहेत? तर आपल्याकडे मूळ 22 भाषा आहेत. सुरुवातीला किती भाषा होत्या? तर 14 भाषा होत्या. कोणत्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आल्या? 21व्या घटना दुरुस्ती असेल, 71व्या घटना दुरुस्ती असेल आणि दोघांचे मिळून 92व्या घटना दुरुस्ती असेल. अशा 3 घटना दुरुस्तीने टोटल आज आमच्याकडे 22 भाषांची झालेल्या आहेत 8व्या परिशिष्टामध्ये. म्हणजे आज जेवढ्या भाषा या 8व्या परिशिष्टामध्ये आहेत या पूर्वी नव्हत्या. बरोबर आहे. त्यानंतर ऍड झाल्या. कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड झाला हे परीक्षेला येणं अपेक्षित आहे. पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी 21व्या घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि दोघांची बेरीज केल्यानंतर एक अजून एक येतं 92व्या घटना दुरुस्ती. अशा 3 घटना दुरुस्तीने या 8व्या परिशिष्टामध्ये वेगवेगळ्या भाषा ऍड केलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या कोणत्या भाषा आहेत? ती सिंधी असेल, कोकणी असेल, मणिपुरी असेल, नेपाळी असेल, या अशा सगळ्या भाषा आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला 8वं परिशिष्ट पूर्ण करणं गरजेचं आहे, डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. हे आपल्याला तुम्ही शिकता येतं. यातून आपल्या लक्षात 2 गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. हे परिशिष्ट आहेत, या परिशिष्टाचं डिटेल्स करणं गरजेचं आहे. कारण परीक्षेला आलेलं आहे, पुढल्या वर्षीच्या डिटेल्स येऊ शकतं. आज विचारले अधिकृत भाषा कोणत्या परिशिष्टामध्ये, अधिकृत भाषा हे कोणत्या शेड्यूलमध्ये आहे, उद्या त्या शेड्यूलचं डिटेल्स लिहून घ्या. आता आपल्याला शेड्यूलचं डिटेल्स सुद्धा पुढल्या वर्षी आपल्या अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजे, आपल्या अभ्यासाचा भाग असला पाहिजे. हे आपण इथून शिकलेलो आहोत. कळलं अनालिसिस? चला पुढे. कलम 55 बघा. केंद्र सरकारने 44 घटना दुरुस्ती संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजे मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. समतेचा हक्क आहे का? आहे सर. स्वातंत्र्याचा हक्क आहे का? कलम 19 मध्ये आहे सर. समतेचा हक्क कलम 14 ते 18 आहे. स्वातंत्र्याचा हक्क 19 मध्ये आहे. धार्मिक स्वातंत्र्य 25 ते 28 मध्ये आहे. संपत्तीचा हक्क आपल्याला दिसत नाही. त्यामुळे नुसतं कुठले आहे यावरून सुद्धा कळतं. किंवा ज्यांना डायरेक्ट फॅक्ट्स माहिती आहे, संपत्तीचा हक्क आपण काढला 44वी घटना दुरुस्ती 1978. का काढला? काय काढण्यामागचं काय पार्श्वभूमी होती हे आपण बॅचलरमध्ये पाहतोय. तिथे मी एक्सप्लेन करत नाही. त्याचं सुद्धा लॉजिक आहे. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक आहे, एक तर्क आहे की का आपण काढण्यात आला. त्याचं एक मूळ एका ओळीत सांगायचं असेल तर हे काढायसाठी काय झालं होतं? संपत्तीचा अधिकार आपण यासाठी काढला होता कारण सरकारला मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या कलम लिहिलेले आहेत, खास करून केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्वामध्ये जे लिहिलेलं आहे, ज्यातून समाजाचं लोककल्याण होणार आहे, ते हित होणार आहे आणि ते हित साध्य करायचं होतं, तेव्हा संपत्ती जी श्रीमंत लोकांची संपत्ती होती ती संपत्ती घ्यायची होती आणि ती संपत्ती गरिबांमध्ये वाटायची होती. यासाठी म्हणजेच आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये काय लिहिले? 39B आणि C वाचा. 39B आणि C तिथे लिहिले संपत्तीचं विकेंद्रीकरण करा. अरे मग संपत्तीचं विकेंद्रीकरण करायचं असेल तर पहिल्यांदा संपत्ती घ्यावी लागेल. आणि कुणाची संपत्ती घेत असू तर पूर्वी आपण दिला होता संपत्तीचा अधिकार 19(1)(f) मध्ये दिला होता तो अधिकार. हो सर, दिला होता. मग ती घेतल्यानंतर त्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होणार ना. मग लोक कोर्टात जाणार ना. मग कोर्ट म्हणणार यांची संपत्ती द्या. मग कसा आपण ते 39B आणि C कशा पद्धतीने आपण संपत्तीचं विकेंद्रीकरण करणार, कशा पद्धतीने आपण DPSPचं अवलंबन करणार, कशा पद्धतीने आपण मार्गदर्शक तत्वाचं अंमलबजावणी करणार, या सर्वांसाठी हे सगळं व्हावं म्हणून सरकार म्हणलं की पहिल्यांदा ते मूलभूत अधिकार काढून टाका. संपत्तीचा 19(1)(f) मध्ये दिलेला आहे, 31 मध्ये दिलेला आहे, ते काढून टाका. हे काढलं, हा संपत्तीचा अधिकार काढला तर आपल्याला मार्गदर्शक तत्वाचा कलमाची अंमलबजावणी करता येईल. टू इम्प्लिमेंट द DPSP, टू इम्प्लिमेंट द, लिहून घ्या 39B आणि C ही नवीन फॅक्ट्स. कारण आयोग आता नवीन फॅक्ट्स विचारायला लागले, त्या नोट्स नाही, थोडं ऍड करावं लागेल. तर ऍड काय करायचंय? हा संपत्तीचा अधिकार मला माहिती आहे 44 घटना दुरुस्तीतून काढण्यात आला, संपलं. आता पुढे काय विचारलं जाऊ शकतं? हा संपत्तीचा अधिकार कुणामुळे काढण्यात आला? तर DPSPची अंमलबजावणी करण्यासाठी. कोणत्या कलमाचा? 39B आणि C कुठेही मिळणार नाही असे फॅक्ट्स. 39B आणि C ची अंमलबजावणी करण्यासाठी मला संपत्तीचा अधिकार काढावा लागला. कधी काढला? 1978 ला.
बरोबर आहे. आता तो कुठं आहे हे विचारलं जाऊ शकतं. कलम 300A मध्ये आहे हे पण विचारलं जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं काम आहे संपत्तीच्या हक्काबद्दल आता सगळे डिटेल्स करून घेणं. क्लिअर आहे. हे तुम्हाला यातून शिकलं. आणि यावरून तुम्हाला कळालं असेल की आणि यावरून 44 घटना मी विद्यार्थ्यांना सांगत असतो ऍटलिस्ट 4 ते 5 घटना दुरुस्ती तुम्हाला माहित पाहिजे. त्यात मी सांगितलं 44 घटना दुरुस्ती माहितच पाहिजे. प्रश्न आला त्याचवर 42 घटना दुरुस्ती, 44 घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती 101 ते 106वी घटना दुरुस्ती म्हणजे लेटेस्ट मधल्या घटना दुरुस्ती, 73 घटना दुरुस्ती, 74 घटना दुरुस्ती, एवढ्या घटना दुरुस्ती ऍटलिस्ट तुम्हाला माहितच पाहिजे. दरवर्षी कधी प्रश्न येतोय आला यावरून तुम्हाला ह्या घटना दुरुस्तीवर सुद्धा फोकस करायचंय. संपत्तीच्या हक्काचं एक प्रश्न विचारलाय. आता पुढे संपत्तीचा अधिकार कुठे कोणत्या कलमात आहे का सध्या, तर आहे 300A मध्ये आहे. ह्या सुद्धा विचारला जाऊ शकतो. संपत्तीचा हक्क का काढण्यात आला त्याचे कारण काय, 49B आणि C त्याचं कारण आहे. चला पुढे. बघा केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचना संधी प्रकाश क्षेत्र. बघा आता हे वाक्य सहजासहजी कुठे भेटत नाहीत. हे वाक्य सहजासहजी भेटत नाहीत. याचा अर्थ आयोग तुम्हाला आता तेच जुने आयोग वाक्य विचारायला तयार नाही. आयोग म्हणते नवीन वाक्य ऍड करा, नवीन थोडं खोलात जावा. हे पण सांगायला लागले. खोलात जायचा अर्थ असा नाही की जे आहे ते करू नका, ते तर कराच. ते केल्यानंतर 90% यश मिळेल. पण ज्यांना वाटते की आपल्याला सिक्युअर राहायचं, ज्यांना वाटते की अजून आपल्याला सगळं आलं पाहिजे अशी एक भावना असते, त्यासाठी काही थोडे एक्स्ट्रा करणं गरजेचं आहे. हे मात्र हिंट दिलेले. याचा अजिबात असा अर्थ नाही की जे तुमच्याकडे नोट्स आहेत त्यातून तुमचा रिझल्ट येणार नाही. 100% येईल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 100% ॲक्युरेसी पाहिजे. मग त्यामुळे त्याच्यातूनच येईल, काही डाऊट नाही. पण काहीतरी नवीन ऍडिशन झालेलं आहे हे मात्र सांगत आहे. असे वाक्य 90% मुलांना आलेले नाही ते वाक्य. त्यामुळं लगेच आपण सगळे दुसरे करायचे का नाही करायचे, काही महत्वाचे असतं जे वाटतात असे काही महत्वाचे वाक्य ऍड करायचे, एवढंच म्हणणं आहे माझं. तर काय पायली यांनी वाक्य दिलेलं ऑप्शन बी, पायली इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट घ्या. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगरक्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅडेश असू शकते, पूर्णपणे निवडलेली असू शकते, हो असू शकते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित ते पण असू शकते, अंशतः निवडलेली अंशतः नामनिर्देशित ती पण असू शकते. ओके. खूप विद्यार्थी म्हटले सर आणि क नाही, आणि क नाही. काही ठिकाणी काही राज्यामध्ये काही राज्य सरकार पूर्णपणे नामनिर्देशित सुद्धा आहे. त्यामुळे आता ऍक्च्युली आता ह्याचा आयोग कसं बघतं, आणि क पण राहू शकतं, आन्सर राहू शकतं. पण जर तुम्ही इतर वेगवेगळ्या स्टेटचं, कारण तो स्टेटला अधिकार दिला, राज्याला अधिकार दिलेला आहे कलम. तुम्ही जर 74 घटना दुरुस्ती बघितली त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांना पण अधिकार दिलेले, आणि काही राज्यामध्ये हे सुद्धा आहे राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित आहे काही राज्यामध्ये. त्यामुळे स्टेट टू स्टेट हे वेगवेगळे आहे राज्य. आणि इथं कुठलेही काही उल्लेख केला नाही की आपल्याला कर्नाटक सांगायचे किंवा महाराष्ट्र सांगायचे. इथं नॉर्मल विचारलेलं आहे की काय असू शकतं या लहान शहराच्या प्रशासनासाठी जे नगरक्षेत्र समिती, ज्यांना लक्षात येत नाही टाउन एरिया कमिटी आणि मे म्हणले म्हणजे फिक्स काही नाही, असं असू शकते तर असू शकते, तीनही असू शकतं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या मुलांना. त्यामुळं ह्याचं उत्तर मोस्ट प्रॉब्लेम माझ्यामध्ये वरीलपैकी सर्व फोर्थ विल बी द राईट आन्सर. आणि जर स्पेसिफिक राज्याचा विचार केला तर मग थर्ड पर्याय येऊ शकतो, पण सध्या तरी हेच आहे कारण स्पेसिफिक काही राज्य नाही. आणि सगळ्या राज्यांचा विचार केला तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे आहेत आणि तीनही आहेत, मग तर मोस्ट प्रॉब्लेम फोर्थ. ठीक आहे. 57. नेक्स्ट. सार्वजनिक निवडणुकीनंतर पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व तदच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा असतो. सोपं आहे, एकदम सोपा प्रश्न होतो. सरपंच विल बी द राईट आन्सर है ना. सरळ खूप बेसिक प्रश्न विचारला. कोण असेल एवढं प्रेसिडेंट ऑफ द फर्स्ट ग्रामसभा. अरे ग्रामसभा आल्यानंतर त्याचं कोण, ग्रामसभा निवडून आली त्याचा कोण असतं, मग निवडून आल्यानंतर निवडणुकीनंतर जे काही पॅनल येतं त्याचा मेन अध्यक्ष कोण, सरपंच असतो. सरपंच बॉस असतो. त्यामुळे हे सोपं आहे. थर्ड सरपंच विल बी द आन्सर. बघा राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. ऑल एक्झिक्युटिव्ह पॉवर इज वेस्टेड इन दी गव्हर्नर. आता मी नेहमी एक गोष्ट सांगत आलेलो आहे, अजूनही परत सांगतो. गव्हर्नर असेल, राष्ट्रपती असेल, प्रधानमंत्री असेल, यांचे कर्म करायचे. जसे आपण
कलम 1 ते 51 करतो, हो सर करतो, बरोबर आहे. तसं मी नेहमी एक सांगत असतो, राष्ट्रपतीचे काही असतील, प्रधानमंत्र्याचे काही कलम करायचे आणि तिकडे गव्हर्नरचे कलम करायचे. म्हणून गव्हर्नर, मुख्यमंत्री ते आलाच भाग. म्हणजे कुठून यातून एक सीख घ्या, ज्यांना माहित नसेल, ज्यांनी लेक्चर केलं नसेल. 152 तर मी साधारणतः 165 पर्यंत करायलाच सांगतो. 152 याच्यावर हमखास प्रश्न आहे दरवर्षी, आलाच तो एक प्रश्न. तसंच तिकडं कलम 52 पासून जर बघितलं तुम्ही, कलम 52 पासून, तर मी जवळपास 71-72 पर्यंत कराच म्हणतो. म्हणजे इकडले 10-15, तिकडले 20 आणि ते 50 परफेक्ट. कसं करायचं ते बॅच मध्ये आपण बोलतोच ना, त्याला पण काही लॉजिक आहे. ठीक आहे, ते तर काही ज्यांना माहित असेल त्यांनी इझी केलं असेल त्यांना. तुम्हाला केलंय का? ठीक आहे, हा, ज्यांच्या लक्षात. त्यामुळे हे सांगितलेलंच आहे, म्हणजे कुठलेही कलम विचारत नाही आयोग. आयोग हे लक्षात घ्या, काही लोकांना रॅन्डम काहीतरी विचार, नाही नाही नाही, आयोग तेच विचारायला लागले जे पूर्वीपासून विचारत होतं. आजही 90% तेच आहे, फक्त 10% काही वेगळं आलंय. त्याच्यासाठी मी म्हटलं की थोडी तुम्हाला तयारी वेगळी करावी लागेल. बाकी आजही 80 ते 85% प्रश्न तेच आहेत, तोच पॅटर्न आहे. ड्रास्टिक चेंज आहे का? नाही, अजिबात नाही. तेच करायचे जे करत आलो. त्यात काही बदल करायचे थोडाफार, ते आपण बोलतोय. ते हिंट देतो आयोग. मग हिंट इथे दिलेलं आहे की बाबा राज्यपालाचे कलम करा. मग मी तुम्हाला म्हणतो राज्यपालाचं आलं, तुम्ही राष्ट्रपतीचे करा, प्रधानमंत्र्याचे करा, मुख्यमंत्र्याचे करा. आणि पहिले 1 ते 51 क्लिअर, एवढे कलम परफेक्ट झाली पाहिजे. बघा 152 आपण नेहमी लेक्चर मध्ये बोलतो 152. जसं कलम 52 आहे तसं 152 आहे. कलम 52 काय? राज्याची व्याख्या. कलम 36 काय? राज्याची व्याख्या. तसंच 152 राज्याची व्याख्या. अजून एकदा 152 राज्याची व्याख्या आहे. आता 152 झालं. दुसरं आहे 153. 153 मध्ये काय सांगितलं आपण? लक्षात घ्या, हे पर्याय लगेच इथं रिव्हिजन होऊन जाईल. 153 की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असला पाहिजे हे सांगितले. आणि मग 154 मध्ये सांगितलंय की राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते. 154 आणि राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडे. ठीक आहे, त्यामुळे ए भेटू ऑप्शन. यावरून आपल्याला काय लक्षात घ्यायचे की राज्यपालाचे कलम खास करून मी जसं म्हटलं कलम 152 ते 165 पर्यंत केले पाहिजे. यावरून दुसरं कन्क्लुजन सांगत आलोय मी, राष्ट्रपती करा, प्रधानमंत्र्याचे कलम करा 52 पासून 72 आणि त्याच्यानंतर 74, 75, 76, 77, 78, 80, 79, 80 संसदेचे. मग सुरुवातीचे काही कंबाईनला जास्त गरज नाही संसदेची, पण एक 78, 79 पर्यंत करायचे. राज्यसेवेला ती गरज आहे, मग पुढले कलम करायचे. कंबाईनच्या एक्झामला ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तर एवढे तरी कलम झाले पाहिजेत मी जे आता बोललो ते. ठीक आहे, आणि परत आयोगाने आपल्याला सांगण्यात आले, हिंट दिले. आता हे प्रत्येक कलम तुम्हाला माहित पाहिजे. खाली हा प्रश्न जो होता थोडा डिफिकल्ट होता. हा मी म्हणेन हा कंबाईन लेवलचा प्रश्न नव्हता. खालीपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? आता तुम्हाला थोडं लॉजिक जर माहित असेल, प्रतिबंधात्मक हे कोणत्या कलमामध्ये? कलम 22 मध्ये. त्यामुळे कलम 22 विचारलं, तेव्हा कलम 22 महत्वाचं झालं. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता सगळ्यांना माहित आहे. एखादी व्यक्तीने अजून गुन्हा केलेला नाही, तो गुन्हा करेल अशी शंका सरकारला आहे आणि तो गुन्हा करू नये म्हणून त्याला अगोदरच आपल्याला अटक करून ठेवायचे. एखादी व्यक्ती गुन्हा केलेला नाही, तो गुन्हा करेल, त्याच्याविरुद्ध वॉरंट नाही, गुन्हा करेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणण्यापेक्षा करण्याची शंका आहे. एखादी व्यक्ती गुन्हा करण्याची शंका आहे, तो त्याला ते गुन्हा करण्यापासून वाचवायचे, त्यासाठी अगोदरच त्याला आपण काय करतो, एका स्थानामध्ये अटक करून ठेवतो. त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असं म्हणतो. ठीक आहे, असो. तर हे झालं कलम 22 मध्ये, है ना. मग ह्याचं जे आहे आता इथं डायरेक्ट लक्षात घ्या, हे कुठं मेन्शन आहे, कुठं सापडतं असं विचारले तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असा शब्द कोणत्याही सूचीमध्ये, कोणत्याही लिस्टमध्ये नाही मुलांनो. आता याला लॉजिकली सॉल्व्ह करावं लागतं. तुम्ही जर बघितलं केंद्र सूची बघितली, हा प्रश्न डिफिकल्ट आहे त्यामुळे घाबरू नका, फक्त मी सांगतो. केंद्र सूची जर बघितली आणि समवर्ती सूची बघितली, या दोन्ही सूचीमध्ये हे दिसतं. केंद्र सूचीमध्ये काय दिसतं की राष्ट्राची सुरक्षितता, परकीय संबंध, राष्ट्रीय सुरक्षितता असा शब्द आलेला आहे. मग हे आहे, हे कशासाठी आहे? सुरक्षितसाठीच आहे ना. कुणी एखादी गुन्हा करल असे भीती वाटते, म्हणजे सुरक्षिततेच्या बद्दल आहे, म्हणून केंद्र सूचीमध्ये तो येऊन जातो. आणि समवर्ती सूचीमध्ये पण दिलेलं आहे सार्वजनिक सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवला गेला पाहिजे. हे समवर्ती सूचीमध्ये दिलेलं आहे आणि हे सुद्धा कशाबद्दल आहे? सुव्यवस्थेबद्दलच आहे. लॉ अँड ऑर्डर बद्दलच हे प्रतिबंध स्थानबद्धता आहे. त्यामुळे हे केंद्र सूचीमध्ये पण लिहिलेलं आहे, समवर्ती सूचीमध्ये पण लिहिलेलं आहे. त्यामुळे इथं म्हणजे केंद्र सूची सी ऑप्शन, थर्ड ब्रदर राईट ऑप्शन. ठीक आहे. आता हे थोडंसं डिफिकल्ट होतं, मान्य, काळजी करायची नाही. असे एवढे डिफिकल्ट आले कुणालाही येत नाहीत महाराष्ट्रामध्ये. एखाद्याच लग लागलं तर लागतं, बाकी अजिबात काळजी करायची गरज नाही, सोडून द्या. नेक्स्ट सी विल बी द राईट आन्सर. थर्ड, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये? आता सरळ सरळ आहे,
कर्नाटकचा प्रश्न येतो, लक्षद्वीप कुठं आहे, लक्षद्वीपच्या जवळ कोणतं स्टेट होतं, त्या स्टेटला चिपकून द्या. ओडिसाचा संबंध नाही, कर्नाटकचा संबंध आहे. प्रश्न आहे मद्रास म्हणजे तमिळनाडूचा, तमिळनाडू जवळ आहे आणि केरळ जवळ आहे. तर सर्वात जास्त तुम्ही जर पाहिलं तर हे केरळच्या जवळ आहे. तर केरळच ह्या लक्षद्वीपचं उच्च न्यायालय म्हणून काम करतं. थोडंसं लॉजिकली म्हणजे कुठं आहे लक्षद्वीप कुठं आहे हे जर बघितलं असतं तर त्या लॉजिकवरून सुद्धा कळतं. यासाठी भूगोलामधले स्थान सुद्धा आपल्याला महत्वाचे असतात. कुठे आहे हे आपण जरी रूपरेखा काढली असती तर कुणाला ते काम लॉजिकली दिलं असेल. काही लोकांना तमिळनाडू वाटू शकतं, नो डाऊट, पण कन्फ्युजन तुम्हाला 2 मध्ये झालं पाहिजे होतं. केरळ विल बी द राईट आन्सर, 4th. आता यावरून काय लक्षात येतं की न्यायालयाच्या कार्यक्षेत्र मग आता महाराष्ट्रामध्ये कुणाकुणाचं काम करतं, महाराष्ट्र कुणाचं काम करतं हे आपला प्रश्न असला पाहिजे. महाराष्ट्र कोणत्या ह्याच्यासाठी काम करतं, पणजी साठी काम करतं महाराष्ट्राच्या बाहेर. तर महाराष्ट्राचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आणि अजून ह्याच्यातून तुम्हाला काय पाहिजे की सगळे उच्च न्यायालय कोणत्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी काम करतं लिहून घ्या. जे उच्च न्यायालय आहेत ते उच्च न्यायालय कोणत्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी काम करतं हे तुमचा सिलेबसचा भाग बनला पाहिजे. हे पुढल्या वर्षी तुमचा सिलेबस असेल. मग ती लिस्ट काढा सगळी की मग कर्नाटकचा असेल, मद्रासचा असेल, लक्षद्वीपचा असेल, महाराष्ट्राचा असेल, कोणत्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी कोणत्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी या राज्याचे न्यायालय काम करतं त्याची एक लिस्ट बाजूला काढायची. मग महाराष्ट्र कुणासाठी करतं, पणजीसाठी करतं, जसं केरळ कुणासाठी करतं, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशासाठी करतं, तसं इतर कोणते न्यायालय आहेत का ते तुम्हाला मिळून जाईल नेटवरती. तर हा झाला तुमचा सिलेबसचा भाग. बघा तुम्हाला सिलेबस डिफाईन करते हे. पुढल्या वर्षी काय करायचे इथे हे एक्झाम सांगत आहे का आपण इकडे तिकडे जातोय. अजून आपण बोलूया कधीतरी नंतर या विषयावर. कलम 62 बघा, खालीपैकी कोणते विधान सत्य नाही, सत्य नाही असं विचारले. ठीक आहे. बघा खालीपैकी कोणते विधान सत्य नाही, नॉट ट्रू. कोणतं सत्य नाही बघा. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. सोपं आहे, खूप आहे ना. अंमलबजावणीची तारीख ही आहे का, काही स्वीकृती तारीख आहे, स्वीकार करण्याची तारीख आहे. ज्या दिवशीने अडॉप्ट केलं, स्वीकार केलं, 26 नोव्हेंबर 1949 आपण स्वीकार केला, आम्ही मान्य केलं की हे आमचं संविधान आहे, आम्ही आमच्यासाठी अर्पित करत आहोत, आम्ही ह्याचा स्वीकार केलेला आहे. आता अंमलबजावणी आम्ही करणार आहोत 26 जानेवारी 1950 ला. एक आहे अडॉप्शन डेट आणि सेकंड डेट आहे इनॅक्टमेंट, ज्याची अंमलबजावणी. एक आहे स्वीकार करणं, दुसरं आहे अंमलबजावणी करणं. स्वीकार केली 26 नोव्हेंबर 1949 ला आणि त्याची अंमलबजावणी केली 26 जानेवारी 1950 ला. ठीक आहे. त्यामुळे ही अंमलबजावणीची तारीख आहे तर सुरुवातीलाच ही चूक आहे. ही अंमलबजावणीची तारीख नाही, स्वीकृती तारीख आहे, ही अडॉप्ट करण्याची तारीख आहे. 42वी घटना दुरुस्ती धर्मनिरपेक्ष शब्द जोडला, हो सर जोडला. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली, हो सर करण्यात आली. आणि सामाजिक आर्थिक राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत रशियाकडून घेण्यात आलेले आहेत. तर 4 स्टेटमेंट आपल्याला नोट्समध्ये मिळतात, आपल्या नोट्समध्ये मिळतात, सगळीकडेच मिळतात, त्यामुळे काही विशेष नाही. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे रॉंग आहे क्लिअरली. ठीक आहे. तर यावरून आपल्या लक्षात येते की बेसिक अजून सोडलेलं नाही, आयोग बेसिक साधे प्रश्न सुद्धा विचारतोय. हा आताच काही एवढे विशेष सोपेच प्रश्न आहेत, काही असे काही खूप अवघड प्रश्न आहेत असं नाही. बघा 63 प्रश्न 63 खालीपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हटलेले. समानतेचा अधिकार 14 ते 18, शोषणाविरुद्ध अधिकार 14 ते 18 आहे का समानतेचा अधिकार आहे सर, कलम 14 मध्ये आहे. कायद्यासमोर समानता. 15 भेदभाव करा. 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये. 15 म्हणतो भेदभाव करू नका, 16 म्हणतो सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी, 17 म्हणतो अस्पृश्यता पाळू नका, म्हणजे 18 टायटल्स उपाधी पदव्या घेऊ नका, पहिलं बरोबर आहे. धार्मिक स्वतंत्रचा अधिकार 25, 26, 27, 28 आहे सर. सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार 29, 30 आहे. शोषणाविरुद्ध अधिकार हा नाही. 20 ते 22 ह्याच्यामध्ये जीवनाचा अधिकार आहे, अटकेविरुद्धचा अधिकार आहे. शोषणाचा अधिकार जो आहे आपला 24 आणि 25 मध्ये, 24 आणि 25 मध्ये आहे शोषणाविरुद्ध अधिकार. ठीक आहे. त्यामुळे हे क्लिअर आहे. मग यावरून आपलं लक्षात आलं आयोग मूलभूत अधिकारावर हा 3रा का 4था प्रश्न मित्रांनो किती महत्वाचा आहे
आणि मी म्हटलं तुम्हाला अगोदर म्हटलं कलम 1 ते 51 करायचंच. राष्ट्रपतीचे कलम, प्रधानमंत्र्याचे कलम, 2-4 संसदेचे कलम, गव्हर्नरचे कलम, कलमामध्ये एवढं परफेक्ट झालंच पाहिजे. आणि त्यातले बघा नुसतं एवढं जरी केलं असतं तर 3 ते 4 प्रश्न सहज सुटले असते. सरळ सरळ प्रश्न विचारले, यामध्ये काही विशेष नाही. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कुणाला आहेत? कुणाला माहिती आहे तुम्हाला? कुणाला आहेत? महाराष्ट्र विलेज पोलीस ऍक्ट 1967 हा ऍक्ट मी बराच हा ऍक्ट जो आहे हा महत्वाचा आहे कंबाईनसाठी एक्झामला. हा ऍक्ट करा. कोणता ऍक्ट आहे? लिहून घ्या, महाराष्ट्र विलेज पोलीस ऍक्ट 1967. या ऍक्टचे 2-3 महत्वाचे कलम आहेत. त्यातलं एक यांनी विचारलं की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो, तर उपजिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करतो. ऑप्शन 4 करतो. आणि या पूर्ण ह्याच्यावर नियंत्रण कुणाच्या नियंत्रणाखाली असतं हे सगळं पोलीस पाटलाचं काम कुणाच्या नियंत्रणाखाली असतं, कोण कंट्रोल करतं? उद्या जर प्रश्न आला त्याचं उत्तर असेल कोण नियंत्रण करतो, कोणाचं कंट्रोल असतं, तर जिल्हाधिकारी हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. त्यामुळे हा ऍक्ट पण तुमच्यासाठी महत्वाचा आहे. यातले बेसिक 2-4 गोष्टी महत्वाच्या फक्त काढून ठेवायच्या. हे ऍक्ट करायचं. यावर्षी हिंट दिलेली आहे. पुढल्या वर्षी कधी ना कधी अजून 1-2 प्रश्न येणार, जोपर्यंत त्या ऍक्ट मधले महत्वाच्या तरतुदी संपत नाहीत. आता एक तरतूद विचारलेली आहे. ओके. तर सध्या मात्र पोलीस पाटलाची नेमणूक डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी ऑप्शन 4 आणि तो ऍक्ट करायचा हे आपल्याला कळलेलं आहे. आणि लास्ट आहे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? सर्वाधिक खंडपीठे आहेत तर साहजिकच आपल्याकडे बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 3 खंडपीठे आहेत. कुठे आहे? अलाहाबादला आहे, एकच आहे. मध्य प्रदेशला 2 आहेत, राजस्थानला एकच आहे. ठीक आहे. यावरून 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला ऍड काय करायचे, आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास काय करायचे, मी म्हटलं ना 10-20% अभ्यास ऍड करायला सांगितलंय, तर इथं जे सांगितलं तेच ऍड करायचे, एक्स्ट्रा काय करत बसायचं नाही. आता तुम्हाला हे कळलं असेल. तुम्ही काय करत इतके दिवस की तुम्ही आपापल्या राज्याच्या उच्च न्यायालयाचं करत होतात. सगळ्यांना माहिती होतं इथं 3 खंडपीठे आहेत. नागपूरला आहे, औरंगाबादला आहे, पणजीला आहे. हे कुठे आहेत हे करायचं, ते तुम्हाला माहित पण असेल बऱ्याच जणांना. पण आता हिंट मध्ये दिलेलं आहे की इतर उच्च न्यायालयाचे सुद्धा खंडपीठे किती आहेत, कुणाकडे जास्त आहे कुणाचं कमी आहे, कुठं आहे करत बसू नका, फक्त किती आहेत एवढं करा. आता यावरून एखादी प्रश्न फ्रेम होऊ शकतो त्या पुढल्या वर्षी. हा तुमचा झाला सिलेबस नेक्स्ट इयरचा की इतर उच्च न्यायालय. आता जनरली कुणी करणार नाही, आपण करून ठेवायचं. हिंट दिली आयोगाने की बाबा आम्ही इतर उच्च न्यायालयाचं सुद्धा पाहत आहोत. आता पुढल्या वर्षी आम्ही देऊ शकतो मध्य प्रदेश, अलाहाबाद, राजस्थान किंवा दुसरे इतर उच्च न्यायालय जोडा 1, 2, 3 किती आहेत खंडपीठे किंवा कुणाकडे जास्त आहे कुणाचं कमी आहे. तर जस्ट एक ओझरती नजर एक टाकून कुठं जास्त आहे कुठं कमी आहे आणि जे मेन राज्य आहेत त्यांचं लक्षात ठेवा. की हा झाला आपल्याला पुढल्या वर्षी काय करायचं. ठीक आहे. तर मला वाटतंय इनफ आहे एवढं सगळं एक्सप्लेनेशन. अजून डिटेल ह्याचं काय करायला पाहिजे जेवढं मला शक्य आहे. आम्हाला मूळ उद्देश आपल्याला आन्सर सांगायचे होते, बरोबर आहे. पण आपण काही गोष्टी काय करायला पाहिजे, काय करणं अपेक्षित आहे, आयोग तुमच्याकडून काय अपेक्षित करत आहे हे आपल्याला सांगण्यात मी प्रयत्न केलेला आहे. यातर काय वाटलं तर असंच आपण बोलूया. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आणि अजून काय अपेक्षित आहे. ठीक आहे. गुड लक. थँक्यू.